सो गाईज, आज होता माझा वाढदिवस आणि अर्णवने दिलेला आहे मला एक एक्सपेन्सिव्ह गिफ्ट. सो आपण पाहूयात की तो मला काय गिफ्ट देतो. आधी तर त्याने मला रोज देऊन, एक ब्ल्यू रोज देऊन हॅपी केलं आणि त्यानंतर तो बोलला की अजून तुझ्यासाठी काहीतरी गिफ्ट आहे. तर चला पाहूयात की ते गिफ्ट काय आहे. मी जशी त्याला मिठी देणार होते तसंच तो दुसऱ्या गिफ्टबद्दल बोलला. सो आता तो मला देतो आहे त्याचं दुसरं गिफ्ट. तर आपण पाहूयात ते काय आहे. खरंच आजचा दिवस माझ्यासाठी खूप छान होता. तर त्यानंतर अर्णवने मला एक असं येलो याने कवर केलेलं कार्ड दिलं. त्यानंतर माझी एक आवश्यकता होती की मी ते बघावं की ते काय आहे आणि खरंच असं एक्सपेन्सिव्ह गिफ्ट मला आधी मिळालेलं नव्हतं. सो आता आपण पाहूयात. मी ते ओपन करते, आपण बघू की ते काय आहे. मला तर आधी वाटलं की त्यांनी एखादी बुक वगैरे दिली असेल. सो मी त्याला बोलली पण की ही बुक असेल. तर तो बोलला ती बुक नाही आहे, तू ओपन कर. मग त्यानंतर मी त्याला ओपन करायला लागले. तर मला असं एकदम उत्सुकता होती की त्याच्यामध्ये असं काय असेल जो तो मला सारखं फोन करून बोलवत होता की काकी तू लवकर घरी ये, मला तुला काहीतरी गिफ्ट द्यायचं आहे. मग आल्यानंतर मी बघितलं की ते एक छान असं बर्थडे गिफ्ट होतं आणि त्यामध्ये त्यांनी एक चमत्कारित गोष्ट केलेली म्हणजे त्यांनी आमच्या लग्नाचा फोटो त्यामध्ये लावलेला होता. आता आपण विचार करू शकतो की इतका लहान असणारा हा मुलगा इतकं छान गिफ्ट कोणाला तरी गिफ्ट करण्यासाठी असा विचार कसा काय करू शकतो. तर आपण पाहू शकता की त्याने किती छान गिफ्ट दिलं आहे. ही आयडिया त्याला कुठूनही मिळालेली नव्हती. हे त्याने स्वतःचं डोकं वापरलं आणि हे सगळं केलं. त्यानंतर माझा आनंद इतका खुश झाले मी की मला आनंद समावत नव्हता. हा आहे माझ्या मॉलमधला व्हिडिओ. आज मी बर्थडेनिमित्त माझ्या हबीसोबत फिरायला गेलेली. सो आपण पाहू शकता मला मॉलवरती गेल्यानंतर ह्या ज्या स्लायडिंग सीड्या आहेत ना त्यावरून चालायची अतिशय भीती वाटायची. तर त्यांनी ही भीती घालवण्यासाठी मला स्लायडिंगवर उभा केलं. त्यानंतर आम्ही पिझ्झा खाल्ला आणि हे बघायला गेलो. हे आहे उपवनचं एक सामाजिक स्थळ. इथे एकदम छान अशा लाईटिंगमध्ये तिथे गाणं लावून माणसांना मनोरंजित केलं जातं. आम्ही दोघांनी तिथेच उभं राहून ह्या सगळ्या दृश्याचा आनंद घेतला. तुम्हाला सांगायला मला अतिशय आनंद होतो आहे की हे दृश्य इतकं सुंदर होतं की यामध्ये देवाची गाणी लागलेली होती आणि स्पेशल म्हणजे त्या गाण्याप्रमाणेच हा कलर उडत होता. कलर मीन्स जे उपवनचं पाणी आहे तेच पाणी कलरमधून लाईटिंगमध्ये येऊन हे सगळं उडत होतं. तुम्ही पाहू शकता किती छान प्रकारे हे उडतं आहे आणि किती छान दृश्य वाटतं आहे. ॲक्च्युली मला छान व्हिडिओ काढायला जमलं नाही, पण तरी मी एक छोटासा प्रयत्न केला. आधी जे लागलेलं होतं त्यापेक्षा हे खूप वेगळं आहे, पण ठीक आहे. मी ट्राय केला आणि हा व्हिडिओ काढला. तर तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवायची होती. सो थँक्यू.